आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे, ते पण मातीच्या भांड्यामध्ये. त्या मातीच्या भांड्यामध्ये करण्याचा एक फायदा आपल्याला होतो, तर आपल्याकडे चूल जर नसेल ना तर त्यात आपल्याला असं वाटतं की आपण ही वस्तू चुलीवरतीच केली काय. बिर्याणी म्हणा, कुठली भाजी म्हणा, तर त्याची चव चुलीवरची असल्यासारखी चव येते. तर आपण अशा भांड्यामध्ये आज चिकन बिर्याणी बनवणार आहे. ती खायला एकदम टेस्टी, एकदम चवदार आणि जे मातीच्या भांड्यातले जे तत्व आहे ते आपल्या भाजीमध्ये किंवा भातामध्ये, आता आपण बिर्याणी केली तर बिर्याणीमध्ये पण उतरले जातात. त्यामुळे मी या मातीच्या भांड्यामध्ये चिकन बिर्याणी करणार आहे. एकदम टेस्टी लागते ती खायला, तर घरी नक्की तुम्ही ट्राय करा. तिचं टेक्स्चर बघा किती छान झाली आहे. या प्रकारे आपण बिर्याणी बनवणार आहे. चिकन बिर्याणी आपण एका ताटामध्ये तुम्हाला मी काढून दाखवते. बघा बिर्याणी कशी दिसते. ही अगदी छान असं तिला रंग आला. अगदी कुठले मसाले वगैरे जास्त वापरले नाही, अगदी कमी मसाल्यामध्ये आणि अगदी साधे सिंपल पद्धतीने आपण ही बिर्याणी बनवणार आहे. त्यामुळे खूपच छान लागते, खायला पण टेस्टी होते ती आणि मातीच्या भांड्यात असल्यामुळे पौष्टिक पण होते. त्या प्रकारे तुम्ही म्हणजे नक्की ट्राय करा. बघा किती छान अशी बिर्याणी दिसते आणि वास तर खूपच छान, पूर्ण घरात पसरला याचा वास. त्या प्रकारे आपण बिर्याणी बनवणार आहे. तर माझ्या चॅनलवरती आपण सुरू करतानाच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा की मी कशी बनवते ही रेसिपी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडून काही चुका पण होणार नाही किंवा आपण कुठले काही मसाले न वापरता इतकी छान ही रेसिपी बनवतो. आणि कुठले मी जास्त कुठलेच मसाले नाही, पावडर मसाले तर कुठलेच वापरले नाही, अगदी थोड्या प्रमाणात खडे मसाले वापरले आणि अशी छान अशी बिर्याणी घरच्या घरी बनवली, अगदी हॉटेलसारखी. आणि आता कैरीचा सीझन आहे, कैरी पण त्याबरोबर खायला खूपच छान टेस्टी लागते. तर आपण वेळ न लावता पटकन सुरुवात करूया. 500 ग्रॅम मी चिकन घेतलंय, छान मी धुवून घेतलंय. आता आपण याला मॅरिनेट करून घेऊ. त्यात आपण अद्रक लसूण घालून घेऊ, 1 चमचा किंवा थोडंसं जास्त अद्रक लसूण. हळद घातली थोडीशी आणि मीठ घालायचं आहे जरासं. अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे. मिक्स करून घेऊ आपण छानपैकी. आता आपण 5 मिनिटं ठेवून घेऊ बाजूला झाकण ठेवून. मी बिर्याणी बनवण्यासाठी एक मातीचं भांडं घेतलंय. ही मातीची हांडी आहे, बाजारात कुठे पण आपल्याला उपलब्ध म्हणून भेटते ही. तर तुम्ही अशी असली तर नक्की घ्या, काही जास्त महाग पडत नाही, कमी पैशातच भेटते. आपण चला गॅस पेटवू. आता आपली मातीचं भांडी आहे, खूप छान तापले. त्यात आपण तेल घालून घेऊ. हे 7-8 चमचे तेल आहे. तुम्ही पाहिजे त्याप्रमाणे तेल घाला, तुम्हाला कमी जास्त करायचं असेल त्या पद्धतीनं. आपण इथे छान असं तेल गरम होऊन देऊ. तेल आपलं तापले, त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊ. चमचाभर जिरे घालून घेतले. आणि यात काही मी खडे मसाले घेतले. हे चक्रफूल आहे, दालचिनी आहे आणि हिरवी वेलची, 7-8 लवंगा, 7-8 मिरे आणि शहाजिरे. तर तुमच्याकडे मोठी वेलची असल्यास घाला, कारण मसालेवाल्यानं मला मसाला दिला नाही. आपण हा मसाला यात घालून घेऊ. मसाला आपला छानपैकी परतला गेलाय. त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊ. या प्रकारे मी पातळ कांदा कापून घेतलाय, छान असा उभा. हा घालून घ्यायचा आहे. छान असं व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला हा. आणि हा कांदा व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचा. आपला कांदा थोडासा परतला गेलाय, त्यातच आपण या 4-5 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे. आणि छान असा आपण कांदा परतून घ्यायचा. वाटलंच त्यावरती झाकण ठेवलं तरी चालेल. जरा वेळ आपण झाकण ठेवू म्हणजे आपला कांदा पटकन शिजला जाईल.
कांदा आपला छानपैकी परतला गेलाय आणि व्यवस्थित शिजलाय पण तो. आता त्यात आपण हे तेजपत्ता टाकून घ्यायचे. इथं आपण अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. चांगली आणि टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली मी. छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आपली टोमॅटो प्युरी आणि अद्रक लसणाची पेस्ट छानपैकी परतून घ्यायची आणि झाकण ठेवून व्यवस्थित हा मसाला आपल्याला शिजून घ्यायचा आहे. आपली टोमॅटोची पेस्ट छानपैकी परतली आहे. यात आपण आता 1 चमचा लाल मिरची घालून घेऊ. अजून आपण छान 5 मिनिटांसाठी हा मसाला व्यवस्थित परतून घेऊ. मसाले छान असे परतले गेले आपले. टोमॅटोतलं पाणी पण हे 500 ग्रॅम चिकन आहे आपले. ते 500 ग्रॅम चिकनची बिर्याणी बनवू. यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊ कारण चिकन मॅरिनेट करताना आपण जरा मीठ घातलं होतं. आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालू. चिकनमध्ये मीठ घातलं तर पाहिजे कारण त्यामुळे चिकन खायला खूप छान लागतं बिर्याणी झाली तरी. त्यामुळे आपण चिकन शिजताना मीठ घालायचंच आहे. जास्त मीठ झालं तरी आपलं चिकन खारट होत नाही. ते बरोबर बिर्याणीमध्ये मिक्स होऊन जातं. आता आपल्याला हे चिकन अगदी छानपैकी शिजून घ्यायचंय. आपण झाकण ठेवून व्यवस्थित हे चिकन शिजून घेऊ. चिकनला खूप पाणी सुटलंय छानपैकी आणि तो पाणी चिकनचं हे वरून मी पाणी टाकलं नाही आणि आपलं चिकन छानपैकी शिजलंय. पण तुम्ही 500 ग्रॅम चिकन घेतलं तर इथं 500 ग्रॅम मी तांदूळ घेतले. जिरा राईस घेतलाय. तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या. अगदी राशनचा तांदूळ असला तरी पण चालेल. आपण हे तांदूळ छानपैकी धुवून घेऊ आणि मग यात टाकून घेऊ. तांदूळ आपण यात घालून घ्यायचे. यात आता चिकनचं पण पाणी पण सुटलेलं पाणी पण आहे आणि जेवढे तांदूळ आहे तेवढं डबल आपण पाण्यात घालायचं आहे. वाढव पाणी घालायची काही गरज नाही कारण चिकनचं पण पाणी यात आहे. त्यामुळे आपण 2-2.5 वाट्या तांदूळ घेतले होते. आपण त्याच्या डबल पाणी घालून घ्यायचं. तर मी पाणी एक साईडला गरम करायला ठेवलं होतं. पाणी आपलं गरम झालंय. आता आपण पाणी घालून घेऊ. बरं गरम पाण्यानं काय होतं लवकर आपली बिर्याणी शिजून जाते. जेवढं तांदूळ तेवढं डबल पाणी घेतलंय मी कारण चिकनचं अंगचं पाणी खूप उतारलं होतं. तर त्याचं अंगचं पाणी जर नसतं उतारलं तर ना अजून 1 वाटी पाणी जास्त घेतलं असतं मी कारण आपण कुकरमध्ये शिजवत नाहीये. कुकरमध्ये शिजवल्यामुळं त्याचं डबल पाणी असलं तर बस होऊन जातं. जास्त पाणी लागत नाही. असं आपण वेगवेगळ्या भांड्यामध्ये शिजवल्यामुळं त्याला थोडं पाणी जास्त लागतं. आपण छान असं आता शिजून घेऊ. यात आपण मीठ घालून घेऊ चवीनुसार. आपण मगाशी मीठ पण घातलं होतं त्यामुळे आपण आता तांदळाच्या अंदाजे मीठ घालायचं आहे.
हवा असल्यास टेस्ट करून घ्यायचं आणि कमी जास्त लागेल तसं मीठ घालून घ्यायचं, कोथिंबीर घालून घ्यायची. बिर्याणीला छान अशी उकळी आली आहे. आपण गॅस कमी करून घेऊ आणि कमी गॅसवरती छानपैकी शिजून घ्यायचं आहे मंद आचेवरती. आपण 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ आणि छान असा शिजवून घेऊ. चिकन बिर्याणी आपली छान अशी झाली आहे. बघा याप्रमाणे झाली ती. आपली पूर्ण हंडी भरली आहे तेवढ्या बिर्याणीमध्ये. इथे मी हा फ्रूट कलर घेतलाय, गरम पाण्यामध्ये थोडासा मिक्स करून घेतला. हा आपण यात घालून घेऊ. आपली चिकन बिर्याणी तयार झाली आहे. ती पण मातीच्या भांड्यातली, एकदम चविष्ट, चवदार, खायला पण एकदम टेस्टी लागते. तर घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.